नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव रूममध्ये असतो आणि तेथे मधू येते. मधू म्हणते की अरे राघव, जोपर्यंत तू बरा होत नाही तोपर्यंत आपण आपली राहण्याची सोय एखाद्या हॉटेलमध्ये करू शकतो का. राघव म्हणतो की माझीसुद्धा इथे राहण्याची इच्छा नाही, पण अजून ऑलरेडी माझी जखम ही पूर्णपणे भरली नाही, त्यामुळे मला ड्रायव्हिंगसुद्धा ही व्यवस्थित करता येणार नाही आणि डॉक्टरांनासुद्धा ही गोष्ट माहिती आहे, त्यामुळे त्या मला इथून जाण्याची सुद्धा परमिशन देत नाही. मधू म्हणते की राघव, एक गोष्ट मी तुला विचारू का, की सिंधू जिवंत होती ते तू मला अगोदर का सांगितले नाही. राघव म्हणतो की मलाच अगोदर या विषयाबद्दल खरंच माहिती नव्हते. मी माझे कर्तव्य निभावण्यासाठी सावी आणि तिच्या आईला वाचवण्यासाठी आलो होतो. त्यानंतर मला समजले की ती सावीची आई म्हणजे सिंधूच आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली सिंधूच आहे. हे जेव्हा मला समजले तेव्हा मलाच खूपदा तुला जसा शॉक बसला त्याला मला सुद्धा खूप मोठा असा धक्का बसला आणि मी लगेच विनीला घेऊन तिथून रागाने निघलो. आणि जेव्हा मी आपल्या घरी येत होतो तेव्हा त्या गुलाबरावने मला अडवले आणि माझ्यावर गोळी झाडली. त्यावेळी सिंधूने माझा जीव वाचवला आणि एखादी व्यक्ती ही आपल्यासाठी काही वर्षापूर्वीच मेलेली असेल आणि ती जर व्यक्ती आपल्यासमोर जर अचानक येऊन उभी राहिली तर आपण काय रिॲक्ट करू शकतो, हे मधू तूच मला सांग. तेव्हा त्याबद्दल राघव मधूला सॉरी बोलतो. मधू म्हणते की माझी काही असे म्हणणे नाही, पण एक गोष्ट तुम्हाला सांग, सिंधू तर अजून जिवंत आहे. मग तुझ्या मनामध्ये सिंधूविषयी अजून फिलिंग्स आहेत का. आपल्या तर नवरा बायकोमध्ये असं कोणतंही ते नातं नाही. तर राघव म्हणतो की मधू, अशा वेळी मी तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत, कारण मी त्या खरंच मनस्थितीत सुद्धा नाही. माझ्याच मनामध्ये ऑलरेडी इतके प्रश्न आहेत की सिंधू जिवंत होती, तिने आत्तापर्यंत कॉन्टॅक्ट का केला नाही. सावी तिची मुलगी आहे असे ती सांगते, मग ती मुलगी कुठून आली, सिंधू इतक्या दिवस कुठे राहत होती. या सर्व प्रश्नाची उत्तरं सिंधूने मला अजूनसुद्धा दिली नाही. आणि त्या मंगेश आणि सिंधूचं नेमकं काय नातं आहे हे सुद्धा मला आत्ता माहिती नाही. त्यामुळे मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आत्ता ह्या सध्या देऊ शकत नाही. मधू विचारते की राघव, तू आपल्यातलं नातं पुन्हा बदलणार का. तेव्हा राघवला मंगेशने सिंधूचा हात धरल्याचे क्षण आठवते आणि तो मनात म्हणत असतो की मी मधूशी लग्न केले म्हणून मला कोणीही नाव ठेवणार नाही, पण सिंधूने जर आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला असेल तर मी सुद्धा माझा निर्णय घेऊ शकतो. आपल्यातलं नातं नाही बदलणार आणि तू माझी बायको हो झाली आणि तीच माझी बायको राहील आणि विनायक आपला मुलगा. पुण्याला गेल्यानंतर आपण आपल्या नवीन संसाराचं नॉर्मल आयुष्य जगू. तेव्हा राघवने मधूचा हात हातामध्ये घेतलेला असतो. आजपर्यंत सिंधू आपल्यासाठी मेली होती आणि इथून पुढे सुद्धा सिंधू आपल्यासाठी मेलेलीच राहील असा राघवने सुद्धा निर्णय घेतलेला असतो. मात्र राघवचा तो निर्णय ऐकून मधूला तर खूपच असा आनंद होतो. त्यानंतर इकडे रत्नपारखी कुटुंबात सर्वजण जेवण करायला बसतात. तर अन्वी जेवण करायला येते आणि तिच्या कानामध्ये ते हेडफोन्स असतात. राजश्री आणि रत्नाकर म्हणतात की अगं अन्वी बेटा, तू आमच्याशी गप्पा कर आणि जेवताना ते हेडफोन्स जरा बाजूला ठेव. अन्वी म्हणते की ती माझी सवय आहे. ऋषभ म्हणत असतो की अगं, इतक्या दिवसानंतर तू आम्हाला भेटली त्यामुळे आपण छान अशा गप्पा करू, कारण हॉस्टेलवर असताना तू एकटी असायची, मग तू फोन वापरत होती, पण येथे आम्ही सर्वजण आहोत, एकमेकांबरोबर छान अशा गप्पा करू की तुझं हॉस्टेल लाईफ कसं होतं काय. तेव्हा अन्वी आपल्या कानातील मोबाईल काढते आणि सर्वांना म्हणत असते की येथे आल्यानंतर मला असे वाटते की माझं जे हॉस्टेल लाईफ होतं ना ते सर्वात खूप छान होतं. येथे ह्या जेलस घरात आल्यापासून मला तर खूप असा वैतागच आला. त्यावर लगेच काकू म्हणते की अन्वी फोन इकडे दे. अन्वी म्हणते की मी देणार नाही, काय करायचे ते करून घ्या. तर राजश्री आणि सर्वांना तर अन्वीचे हे बोलणे आवडत नाही. तेव्हा मात्र काकू म्हणते की राजश्री, जोपर्यंत अन्वी ही फोन देत नाही तोपर्यंत तू तिला जेवण देऊ नकोस. ऋषभ म्हणतो की अगं काकू, जाऊन दे, कशाला वाद वाढवतेस. काकू म्हणते की प्रत्येक प्रत्येक व्यक्तीसाठी काही नियम असतात, त्यामुळे अन्वी येथे आल्यापासून तू प्रत्येकाशी उद्धट बोलत असते आणि तुला जर ते मोबाईल द्यायचा नसेल तर तू जाऊ शकते. तर लगेच अन्वी म्हणत असते की मी जेवले काय आणि नाही जेवले काय तुम्हाला काही फरक पडणार नाही. तेव्हा काकू म्हणते की अगं, का फरक पडणार नाही, मी तुझी आजी लागते त्यामुळे मला फरक वाटणारच ना. तेव्हा अन्वी म्हणत असते की तू माझी आजी तर वाटत नाही, पण या घराची तू जेलर नक्की वाटते.
अन्वी म्हणते की मी असे ऐकले होते की आजी तर खूप प्रेमळ असते, पण तू आजीसारखी थोडीशी नाही. माझ्या आईबरोबर तू जे काही वागली ना, त्यामुळे मला तुला आजीसुद्धा म्हणूशी वाटत नाही आणि तुझ्याशी कोणतं नातं ठेवावं ते सुद्धा मला आवडत नाही. तर सर्वांना तर धक्का बसतोच आणि काकूही जोरात अन्वीवर ओरडते. अन्वी म्हणते की आता माझी जेवणाची सुद्धा इच्छा नाही आणि तुम्हाला एक गोष्ट हात जोडून सांगते की तुम्ही आता म्हातारे झाले, त्यामुळे तुमचं राहिलेलं आयुष्य हे सुखात जगा, इतरांना त्रास देण्याचा मात्र प्रयत्न करू नका, असे बोलून अन्वी रागाने रूममध्ये निघून जाते. तर सर्वांना धक्काच बसतो. त्यानंतर इकडे राघव जेवणासाठी बसलेला असतो आणि त्याची जेवणाची इच्छाच होत नाही. मधू म्हणत असते की अरे राघव, जेवून घे, तुझ्या तब्येतीसाठी तुला जेवावेच लागेल. जर सिंधू हे सर्व बघत असते तेव्हा मधू म्हणते की तेव्हा विनायक म्हणतो की बाबा, तुम्ही कुणाचीच ऐकत नाही, प्लीज माझे तरी ऐका आणि जेवण करून घ्या. तेव्हा मधू लगेच राघवला आपल्या हाताने भरत असते. तर सिंधूला खूप राग येतो आणि सिंधू लगेच रागाने तिथून निघून जाते. तर मधू आणि राघव हे सर्व बघतात. त्यानंतर इकडे एक हॉटेलचा वेटर घरी येतो आणि पार्सल घेऊन आलेलं असतं बर्गरचे. तेव्हा सर्वजण जेवण करून बाहेर येतात. तर काकू म्हणते की आता ह्यावेळेस कोण आले असेल. रत्नाकर बघतो तर तो माणूस म्हणतो की येथे ह्याच पत्त्यावर बर्गरची ऑर्डर देण्यात आली होती. तेव्हा सर्वजण म्हणतात की आम्ही कोणी हे पार्सल मागितले नाही. मग कोणी मागितले. तेवढ्यात अन्वी येते आणि अन्वी म्हणते की मी माझ्यासाठी हे पार्सल मागितले. तेव्हा काकू म्हणते की तुला जर येथे राहण्याची इच्छाच नसेल तर तू येथे नाही राहू शकत. योगेशला सांगून मी तुझी दुसरीकडे राहण्याची इच्छा करते, म्हणजे सोय करते, पण तू येथे जे काही वागते आणि हे जे काही करते ते मला अजिबात येथे चालणार नाही. तर अन्वी म्हणत असते की मी जे काही नाव दिले ना या घराला, जेल, ते अगदी एकदम योग्य आहे. काकू म्हणत असते की तुला जर जेवायची इच्छा असेल, भूक लागली असेल तर डायनिंग टेबलवर जाऊन बस, राजश्री तुझ्यासाठी जेवण वाढेल. अन्वी म्हणते की तू माझ्या आईला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलास, ते तुला नाही जमले, पण तू आता मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. काकू म्हणते की गप्प बस. अन्वी म्हणते की माझ्या आईची जी अवस्था झाली ना ती फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळे. आता तू मला सुद्धा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतेस आणि स्वतःच्या मुलीची जर अवस्था अशी केली, पण मला सुद्धा कंट्रोल करून माझी अवस्था तू अशीच नक्की करशील तर लगेच राखीचे जे काही हे अवस्था झालेली आहे. अन्वी पूर्णपणे काकूला दोष देत असते. तर सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते की अन्वी नेमकं हे काय बोलतेस. तसं तू माझ्या आईचं लाईफ हे डिस्ट्रॉय केलं, तसं मी तुला माझं लाईफ डिस्ट्रॉय करून देणार नाही आणि येथे तुझ्या घरात राहण्याची कुणालाच इच्छा नाही, असे अन्वी सर्वांसमोर काकूला बोलत असते. अन्वी रागाने आतमध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे राघव झोपलेला असतो. तर सकाळ झाल्यानंतर सिंधू त्याच्या अंगावर पाणी शिपडते. राघव म्हणतो की खरंच सिंधू तू, म्हणून तो सिंधूच्या अगदी जवळ येतो आणि सिंधू माझा तर विश्वासच बसत नाही, खरंच मी जिवंत आहे ना, तू चक्क माझ्यासमोर. सिंधू म्हणत असते की हो राघव सर, मी तुमची बायको आहे, त्यामुळे मी जगात कुठेही गेले तरी शेवटी तुमच्याकडेच येणार ना. तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांचा किस घेण्यासाठी लागतात. तर तेवढ्यात सावी आणि विनायक येतात. तर सावी आणि विनायक बरोबर मस्त अशी जुगजुग आगनगाडी असे ते खेळ खेळू लागतात. तेवढ्यात मंगेश येतो आणि सिंधू म्हणते की अरे मंगेश चल ना तू सुद्धा खेळण्यासाठी, म्हणून ती मंगेशच्या हाताला धरते. तर राघवला खूपच राग येतो, मात्र ते राघवचे स्वप्न असते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राघव हा मधूला घेऊन घरी जायला निघतो. सिंधू म्हणत असते की एक डॉक्टर या नात्याने सांगते की तुमची तब्येत अजून बरोबर नाही आणि जर काही त्रास झाला तर एक गोळी देते, ते गोळी घ्या, पण मी तुम्हाला जाण्याची परमिशन मात्र देत नाही. राघव म्हणत असतो की ठीक आहे, माझा जीव वाचवल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि मी माझ्या फॅमिलीला घेऊन जायला निघतो. म्हणून तो मधूच्या हाताला धरतो आणि तेथून जायला निघतो. तर सिंधूला खूप वाईट वाटत असते. तर आता पुढे काय होणार, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.